नमस्ते विद्यार्थी मित्रांनी, माझ्या मैत्रिणींनो, मी डॉक्टर रक्षा महाजन, डॉक्टर रक्षा अकॅडमी फॉर पॉलिटिकल सायन्स या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करते आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की राजकीय सिद्धांत म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि त्याच्या परिभाषा बघितलेल्या आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे राजकीय सिद्धांताचे स्वरूप कसे आहे व त्याची व्याप्ती कशी आहे। राजकीय सिद्धांताचे स्वरूप बघत असताना आपण हे बघतो की राजकीय सिद्धांत निर्मिती ही अगदी प्राचीन काळापासून होत आलेली आहे। प्लेटो, सोफिस्ट, सॉक्रेटिस या विचारवंतांनी मोठमोठे विचार आपल्याला किंवा मोठमोठे सिद्धांत आपल्याला दिलेले आहेत। त्यामुळे राजकीय सिद्धांत निर्मिती ही ग्रीक कालखंडापासून सुरू होते आहे आणि ती आजपर्यंत प्राचीन ग्रीक कालखंडापासून तर आजच्या आधुनिक काळापर्यंत याची निर्मिती सुरूच आहे। तर अशा या प्राचीन काळापासून निर्मित असलेल्या राजकीय सिद्धांताचे स्वरूप कसे आहे ते आपण समजून घेऊ। आता आधीचे जे सिद्धांत होते, प्राचीन काळापासून जे सिद्धांत तयार होत होते, तत्काली काय व्हायचं की जे सिद्धांत निर्मिती आहे किंवा विचार आहे ते वास्तवावर पेक्षा ते काय चांगलं देता येईल समाजाला, समाजामध्ये काय चांगलं निर्माण करता येईल यावर जास्त भर द्यायचे। म्हणजे समाजात कुठली व्यवस्था चांगली निर्माण करता येईल, जसं शासन कसा उत्तम बनवता येईल, त्यामध्ये व्यक्ती किती आदर्श बनवता येतील, व्यक्तीचा काय गरजा असतील, त्याच्या गरजा कशा पुरविल्या जातील, शासक आणि राज्य यांच्यामध्ये कसे चांगले संबंध निर्माण होतील आणि शासक हा कसे चांगले शासन आपल्या जनतेपर्यंत देऊ शकेल आणि जनतेचा कल्याण करू शकेल, अशा प्रकारे ते विचार मांडायचे, त्या चिंतन करायचे, खूप मनन करायचे, इतरत्र देशाची परिस्थिती बघायची आणि त्या परिस्थितीवरून चांगलं काय देता येईल समाजाला हे देण्याचा प्रयत्न करायचे। तर प्लेटो यांनी खूप विचार करून, चिंतन करून ग्रंथ निर्माण केले आणि त्या ग्रंथ रिपब्लिक हा ग्रंथ निर्माण केला। त्यामध्ये त्यांनी आदर्श राज्य कसे असावे, तिथे लोकसंख्या किती असावी, तिथली शिक्षण प्रणाली कशी असावी, तिथे स्त्रियांना सन्मान मिळावा किंवा स्त्रियांचा कसा सहभाग असेल, या सगळ्या गोष्टीला खूप व्यवस्थितपणे वर्णन केलेले आहे। तर असे जे सिद्धांत असतात जे चांगलं काय असावं यावर फोकस करतात, तर असे सिद्धांत प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत निर्माण होत आलेले आपल्यास दिसून येतात। त्यात प्लेटोचा आदर्श राज्याचा सिद्धांत म्हणा, थॉमस जॉन लॉकचा उदारमतवादाचा सिद्धांत, असे अनेक सिद्धांत आधुनिक काळापर्यंत अनेक सिद्धांत होत आलेले आहेत। त्यामध्ये आपण बघतो आहे की आता आधुनिक परंतु काय होतं आहे, हे जी सिद्धांत निर्मिती होते आहे प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत, तर आधुनिक काळाच्या 20व्या शतकाच्या जेव्हा आपण सुरुवातीला किंवा मध्यापर्यंत येतो तेव्हा दोन महायुद्ध जग बघतं, त्या महायुद्धाचे परिणाम बघतं, त्या परिणामाची जेव्हा विश्लेषण करण्याची वेळ येते तेव्हा शास्त्रज्ञांजवळ उत्तम असे त्या परिस्थितीचे वर्णन करता येईल, त्याचे विवेचन करता येईल असे सिद्धांत निर्माण नव्हते तेव्हा। त्यामुळे किंवा त्या परिस्थितीचं भविष्य भूतकाळात जाऊन काही संदर्भ घेता येईल असे तेव्हा सिद्धांत नव्हते विचारवंतांजवळ। त्यामुळे विचारवंत असे म्हणू लागले की जे काही परंपरागत चालत आलेले सिद्धांत आहे ते वास्तविक परिस्थितीचे वर्णन करण्यास सक्षम नाही। त्यामुळे हे जे सिद्धांत आहे हे कालबाह्य झालेले आहे। आता नव्याने सिद्धांत निर्मितीला नव्याने कालटणी देण्याची गरज आहे आणि त्यामुळे सिद्धांत हे नव्या स्वरूपात मांडण्याची गरज आहे। त्याची सिद्धांत मांडण्याची जी पद्धती आहे ती बदलवणे गरजेचे आहे। त्यामुळे आधुनिक विचारवंतांनी काय केलं, मग मूल्य, जसं प्राचीन विचारवंतांनी मूल्यांवर भर देऊन काय चांगलं असावं, समाजाला जे चांगलं देण्याचा प्रयत्न केला, त्या घटकाला बाजूला ठेवून त्यांनी आधुनिक विचारवंतांनी काय केलं की आपण चांगलं देण्याच्या आधी काय आहे समाजामध्ये याचं वर्णन करू, कारण की समाजात काय अस्तित्वात आहे याच्यावर फोकस करू, कुठल्या समस्या आहे त्याचं वर्णन करू, त्याचे विश्लेषण करू, त्याच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करू। म्हणजे वास्तवामध्ये ज्या काही घटना होतात आहे, ज्या काही गोष्टी घडतात आहे, ज्या काही समस्या निर्माण होतात आहे, त्या समस्यांवर आपण लक्ष केंद्रित करू व त्याचे व्यवस्थित अध्ययन करून, शास्त्रीय पद्धतीचा वापर करून, मूल्यांना बाजूला ठेवून किंवा मूल्य निरपेक्ष राहून, कुठल्याही गोष्टीचा मूल्यांमध्ये मूल्याच्या दृष्टीने न बघता मूल्य तटस्थ राहून एखाद्या गोष्टीकडे बघणे, एखाद्या समस्येकडे बघणे आणि मग त्या समस्येचे विश्लेषण करणे आणि त्याचे निरीक्षण आणि विश्लेषण करत जाणे, अशी जी पद्धती होती ती आधुनिक काळात अवलंबिली गेली।
त्यानंतर त्यामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास होत गेला, की मानव कुठली परिस्थितीमध्ये कुठल्या प्रकारचे वर्तन करेल, या सगळ्या बाबींचाही त्या गोष्टीमध्ये अध्ययन होत आले. त्यामुळेच परंपरागत जर चालत आलेले सिद्धांताचे स्वरूप होते हे मूल्य आधारित होते, मूल्याला महत्व देणारे होते, नैतिकतेला महत्व देणारे होते. पारंपरिक सिद्धांत अगदी प्राचीन काळापासून, कधीपासून निर्माण होण्यास सुरुवात झाली? ही प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत. आधुनिक काळापर्यंत म्हणजेच 20व्या शतकापर्यंत. त्यानंतर आधुनिक राजकीय सिद्धांत निर्माण होण्यास सुरुवात झाली. ते कधी झाली? आधुनिक काळापासून म्हणजे 20व्या शतकापासून. विसाव्या शतकाच्या मध्यापासून. तशी याची प्रॉपर सुरुवात 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच झाली, परंतु द्वितीय महायुद्धानंतर त्याला जास्त जोर मिळाला किंवा त्याच्यावर जास्त फोकस होऊ लागला. द्वितीय महायुद्धाच्या काळानंतर निर्माण होण्यास सुरुवात झाली. हे विचारवंत काय करायचे? प्राचीन सिद्धांत हे कशावर आधारित असायचे, कशावर निर्माण व्हायचे? मूल्यांवर आधारित असायचे. मूल्यांवर आधारित असायचे. आणि हे समाजाला काय देण्याचा प्रयत्न करायचे आपल्या सिद्धांताद्वारे, की समाज व्यवस्था कशी चांगली होईल, समाजाला काही चांगले देण्याचे, काही चांगल्या संकल्पना, काही चांगले विचार चांगले देण्याचा प्रयत्न करायचे. तर आधुनिक विचारवंत आणि आधुनिक राजकीय सिद्धांत हे काय करायचे? हे वास्तविकता काय आहे, वास्तविक परिस्थितीचे वर्णन करायचे, वास्तविक समस्यांचे वर्णन करायचे आणि त्याच्या परिस्थितीचे वर्णन मग वास्तविक समस्या सोडवण्याचे प्रयत्न करायचे. समस्यांचे सोडविण्यास प्रयत्न करायचे. आणि हे मूल्य तटस्थ राहून विचार करायचे. मूल्य तटस्थ म्हणजे काय? की चांगलं काय वाईट काय हा विचार त्या डोक्यात ठेवायचे नाही, काय वास्तविक दिसते आहे. जसं आता आपण एक्झाम्पल घ्यायचं झालं की एखादी घटना घडली, महाराष्ट्राचं उदाहरण घ्या. फडणवीस सरकारला आपला राजीनामा देण्याची वेळ आलेली होती. अगदीच पहाटे शपथ घेतली, नंतर राजीनामा देण्यात आलेला होता. तर ही जी घटना आहे, घडलेली घटना आहे, त्या गोष्टीमध्ये ही चांगली घडली वाईट घडली याचा विचार न करता, जेव्हा आपण ती घटना का घडली, त्याला काय कारणे आहेत, त्याचे काय दुष्परिणाम होतील, काय चांगले परिणाम होतील, असा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा तो मूल्य तटस्थ अभ्यास असतो. म्हणजे वाईट घडलं असंही म्हणायचं नाही किंवा चांगलं घडलं असंही म्हणायचं. ते तटस्थ राहून विचार करायचं की याची कारणं काय होती, त्याच्या समस्या काय होत्या, कुठल्या कारणांनी त्यांना अशी घटना घडलेली आहे, काय त्याचे दुर्गामी परिणाम काय होऊ शकतील, त्याच्यावर उपाय काय सांगता येतील. अशा सगळ्या अँगलनी जेव्हा अभ्यास होतो तेव्हा तो मूल्य तटस्थ अभ्यास
असतो. मूल्य तटस्थ राहून अध्ययन. तर अशा प्रकारे हे पारंपरिक राजकीय सिद्धांताचे स्वरूप होते, तर हे आधुनिक राजकीय सिद्धांताचे स्वरूप होते. त्यानंतर आधुनिक विचार मांडल्यानंतरही काही विचारवंतांचं मत असं पडायला लागलं की शास्त्रीय पद्धतीचं अध्ययन करून मूल्य निर्माण करू, शास्त्रीय पद्धतीवर जोर देऊ, मानवी वर्तनाचा अभ्यास करू. परंतु मानवी वर्तनाचा अभ्यास करत असताना, मूल्य तटस्थ राहून अध्ययन करत असताना, मूल्य तटस्थ राहून एखादी सिद्धांत मांडणी करत असताना जर काही वाईट घडत असेल, चुकीचं घडत असेल, तर ते पॉइंट आउट करणं किंवा त्याला समाजासमोर आणणं की हे चुकीचं होतं आहे, हे पण राजकीय सिद्धांतकाराचंच कर्तव्य आहे किंवा काम आहे. समजा समाजामध्ये एखादी म्हणजे राजकीय व्यवस्थेमध्ये समजा एखादा भ्रष्टाचार होत असेल, तर त्या भ्रष्टाचाराकडे आपण मूल्य तटस्थ राहून बघू शकत नाही. ते आपल्याला सांगावं लागेल की हे चुकीचं आहे. त्याच्याशिवाय कुठेच एखादा राजकीय व्यवस्थित कार्य करू शकणार आहे. एखाद्या राजकीय व्यवस्थेमध्ये जर काही वाईट घडत असेल, तर त्या वाईट घडण्याकडेही समाजाचं लक्ष वेधणे हे राजकीय सिद्धांतकाराचे महत्वाचे काम आहे. त्यामुळे आधुनिक सिद्धांत निर्मिती करत असताना, शास्त्रीय पद्धतीने निर्मिती करत असताना मूल्यांनाही महत्व देणे गरजेचे आहे. मूल्यांनाही महत्व देणे गरजेचे आहे. काही विचारवंत काय म्हणून राहिले, हा तिसरा विचारवंतांचा एक गट बनला की जे आधुनिकतेला तर प्रोत्साहितात आहे, परंतु त्यांच्यासोबत ते काय म्हणतात आहे की आपण आधुनिकतेने ते अध्ययन करू, व्यक्ती वर्तनाचा अभ्यास करू, परिस्थितीचा अभ्यास करू, वास्तवात काय घडते त्यावर चिंतन करू, त्यावर विचार विमर्श होईल. परंतु मूल्य तटस्थ राहू शकणार नाही. मूल्य तटस्थता ही पूर्णपणे चुकीची बाब आहे. कारण मूल्य तटस्थता राहून समजा आपण राजकीय गोष्टीचे अध्ययन केले आणि त्या मूल्य तटस्थ आणि त्यामध्ये वाईट काही गोष्टी घडत असेल, तर त्या वाईट गोष्टी राजकारणाला किंवा राजकीय व्यवस्थेला संपविण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे राजकीय सिद्धांतकाराचे हे काम आहे की राजकीय ज्या काही घटना घडतात आहेत त्या घटनांमध्ये मूल्य तटस्थता, मूल्यांचाही महत्व देऊन त्या गोष्टीचे विवरण करणे जास्त गरजेचे आहे. की ही गोष्ट घडलेली गोष्ट योग्य आहे, अयोग्य आहे, याच्यात काय चांगलं होतं, काय वाईट होतं हे सांगणे ही कोणाचे कार्य आहे, राजकीय सिद्धांतकाराचे कार्य आहे. अशा प्रकारे राजकीय सिद्धांताचे तीन स्वरूप आपणास दिसून येतात. आता राजकीय सिद्धांत निर्मिती कशा प्रकारची होती, याद्वारे सिद्धांताला 3 भागात डिवाइड केल्या जातात. राजकीय सिद्धांताला मूल्यमापनात्मक सिद्धांत, एक आहे अनुभवजन्य सिद्धांत आणि एक आहे तर्कनिष्ठ सिद्धांत. मूल्यमापनात्मक सिद्धांत आपण बघितलेले आहे की जे मूल्यांवर जास्त लक्ष देतात, मूल्यांवर जास्त भर देतात आणि मूल्यांना समोर ठेवून सिद्धांत निर्मिती करीत असतात, ते मूल्यमापनात्मक सिद्धांत. मूल्यांवर भर असतो याच्यामध्ये, मूल्यांवर भर. त्यानंतर अनुभवजन्य सिद्धांत कशा स्वरूपात असतात की जे अनुभवाद्वारे आपल्याला जे काही आपण ज्या गोष्टीद्वारे अनुभव घेऊ शकतो, ज्या सिद्धांताचा आपण अनुभव घेऊ शकतो, म्हणजे ते जी गोष्ट डोळ्यांनी बघू शकतो, कानाने ऐकू शकतो, त्वचेला ती फील करू शकतो, अशा गोष्टींना जे अनुभव करता येतात असे जे सिद्धांत असतात, जे अनुभवाच्या द्वारे मांडलेले असतात. तसं मी एखादी घटना डोळ्यांनी बघितली असेल आणि नंतर त्याचं विवेचन केलं असेल, तर ते कसं होईल, अनुभवजन्य सिद्धांत. जे आपल्या अनुभवाने आपण निर्मित करीत असतो. समजा एखादा पूर्ण आयुष्य आपल्या राजकारणात घालवलेला जर व्यक्ती असेल, राजकारणामध्ये राहिलेला व्यक्ती असेल, मोठ्या राजकीय पदावर बसलेला व्यक्ती असेल आणि तो काही एखादं विधान करत असेल,
तर त्या विधानालाही आपण अनुभवजन्य सिद्धांत असे म्हणू शकतो, कारण की त्यांनी ते अनुभव घेतलेले आहे, ते अनुभवलेले आहे. तर अशा सिद्धांतांना अनुभवजन्य सिद्धांत म्हणता येईल. अनुभवावर जास्त भर देतात, अनुभवावर भर. त्यानंतर तर्कनिष्ठ सिद्धांत काय करतात की तर्कावर आधारित असतात. हे ते लॉजिक लावतात की हे असं होईल का, समजा ढग जमले असेल तर पाऊस पडेल का, पडेलच, कारण की ढग आकाशात जमलेले आहे. ढग जमणे आणि पाऊस पडणे याचा जो संबंध आहे, याचा मागे जो तर्क आहे, तसे तर्क जिथे असतात तिथे तर्कनिष्ठ सिद्धांत होत असतात. जसं आपण अजून म्हणता येईल याच्यासाठी, जसं आपण गणितामध्ये म्हणतो 1 + 1 2, अशी जी गोष्ट असतात ती तर्कावर आधारित असतात. तसे सिद्धांत म्हणजे तर्कनिष्ठ सिद्धांत, जे तर्कावर आधारित असतात. आता या तिन्ही सिद्धांताला एखादं उदाहरण देऊन सांगायचं झालं तर आपण समजा म्हणू की भारतीय शासन व्यवस्थेत महिलांचा सहभाग, भारतीय शासन व्यवस्थेत महिलांचा सहभाग, मग मूल्यमापनात्मक काय म्हणतील, उत्तम असावा, बरोबरीने असावा. उत्तम असावा म्हणेल, पुरुषा बरोबरीने असावा, समप्रमाणात असावा, असं कोण म्हणतील, मूल्यावर आधारित, कारण की ते चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात आहे. सहभाग आहे राजकीय व्यवस्थेत तो पण त्यांच्या प्रमाणात असावा, म्हणजे समप्रमाणात असावा, उत्तम असावा, पुरुषांबरोबरीने असावा. म्हणजे असं जेव्हा सांगितलं जातं, असं जेव्हा अँगलनी अभ्यास केला जातो तेव्हा ते मूल्यमापनात्मक सिद्धांत असतात. तर अनुभवजन्य सिद्धांत काय म्हणतील की एखादा व्यक्ती आहे जो राजकारणामध्ये मोठ्या पदावर राहून गेलेला आहे आणि त्यांनी भरपूर आपली कारकीर्द त्याच्यामध्ये हे केलेली आहे, तर तो जे बघतो आहे वास्तविकता की जेव्हा लोकसभेचे इलेक्शन होते त्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दर लोकसभेमध्ये किती महिलांचं प्रतिनिधित्व असतं आणि ते प्रतिनिधित्व आहे का तेवढं त्या प्रमाणामध्ये. आतापर्यंतचे जेवढेही निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये महिलांचं किती होतं, या अनुभवावर जेव्हा तो म्हणेल की भारतीय राजकीय व्यवस्थेत महिलांचे प्रमाण, महिलांचा सहभाग नगण्य आहे असे कोण म्हणेल, अनुभववादी म्हणेल. त्यानंतर तर्कनिष्ठवाले काय म्हणेल की असू शकतो. तर्कावाले तर्क कुठला लावेल की सहभाग आपण बघतो आहे त्याच्यामध्ये एक तर सहभाग जास्त असेल, कमी असेल किंवा बरोबर असेल किंवा काहीच नसेल. काय किती पॉसिबिलिटी आहे, तर ते तर्क लावतील तर मग किती पॉसिबिलिटी सांगतील. एक तर काहीच नाही, एक तर खूप मोठ्या प्रमाणात आहे, एक तर थोड्याशा प्रमाणात आहे ना, किंवा जो आपण नगण्य म्हणता येईल किंवा अशा प्रमाणात आहे किंवा समप्रमाणात आहे. असे 4-5 अँगलनी ते तर्क लावू शकतील. तर असे जेव्हा तर्क लावले जातात तेव्हा ते त्याला तर्कावर आधारित सिद्धांत असे म्हणतात. जे समजा यांनी तर्क लावला की नाही राजकीय याच्यामध्ये भारतीय राजकीय व्यवस्थेत महिलांचा सहभाग नगण्य आहे, कमी आहे, मग ते आता तर्क लावतील आणि मग त्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. मग झालेल्या लोकसभांचे इलेक्शनचा रेकॉर्ड काढतील, त्याचं ते विश्लेषण बघतील की आजपर्यंत जेवढ्याही लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व किती होतं याची आकडेवारी काढतील आणि त्या आकडेवारीवरून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील की भारतीय राजकीय व्यवस्थेत महिलांचा सहभाग हा नगण्य आहे. आणि अनुभववादी पण तसेच करण्याचा प्रयत्न करतील किंवा ते तशाच अँगलनी ते सिद्ध करतील. त्यामुळे अनुभवजन्य आणि तर्कनिष्ठ सिद्धांत हे कशावर जातात, शास्त्रीय अध्ययन पद्धतीद्वारे याचं अध्ययन केले जातं. तर मूल्यनिष्ठ सिद्धांताचं अध्ययन कशावर आधारित असतं, हे तत्वज्ञानावर आधारित असतं. तत्वज्ञान काय आहे की तत्वज्ञान काय योग्य आहे हे जेव्हा सांगितलं जातं
तेव्हा त्याला तत्वज्ञानाचा अभ्यास असे म्हणतात. काय योग्य शासकीय राजकीय व्यवस्थेसाठी आपल्याला काय योग्य आहे, आपल्या देशासाठी आपण काय चांगलं करता येईल, आपल्या देशाची प्रगती कशी करता येईल, असे जेव्हा विचार मांडले जातात, याच्यावर जेव्हा काहीतरी कल्पना दिल्या जातात, तेव्हा ते तत्वज्ञानाच्या अध्ययनामध्ये येत असतात. तर लक्षात आलं की तत्वज्ञान आणि त्यामुळेच राजकीय सिद्धांतकाराचं म्हणणं काय आहे की तत्वज्ञान आणि शास्त्रीय अध्ययन या दोन्ही गोष्टीचा एकत्र करून सिद्धांत निर्मिती करणे आजच्या काळाला खूप महत्वपूर्ण झालेले आहे. आपण तत्वज्ञान सोडून राजकीय सिद्धांत निर्मिती केली तर राजकीय व्यवस्था ही अनैतिकतेकडे वाटचाल करेल आणि संपुष्टात येण्याची पूर्णपणे शक्यता राहील. त्यामुळेच अध्ययन करत असताना, शास्त्रीय अध्ययन करत असताना मूल्यांना, तत्वज्ञानालाही खूप महत्व देणे गरजेचे आहे. या संदर्भात जॉर्ज कॅटलिनचं एक मत आहे. ते म्हणतात सिद्धांत हा मूलतः राज्यशास्त्र आणि राजकीय तत्वज्ञान यात विभागलेला आहे. राज्यशास्त्र व समाजशास्त्र यांची सांगड घातल्यास घटनांची त्यांच्या सर्व आयामांसह दखल घेणे आणि सामाजिक क्षेत्रातील सर्व प्रक्रियांचे आकलन करणे आपणास शक्य होईल. काय म्हणतात जॉर्ज कॅटलिन म्हणतात आहे की राजकीय सिद्धांत हे राजकीय तत्वज्ञान आणि राजकीय सिद्धांत म्हणजे राज्यशास्त्र यामध्ये विभागलेले आहे. या दोन्हीची सांगड घातली आणि राज्यशास्त्र व समाजशास्त्राची सांगड घातली तर घटनांची त्याच्या सर्व आयामासह अध्ययन होऊन त्याच्यातून एक व्यवस्थित निष्कर्ष आपण काढू शकतो. त्यानंतर अँड्रू हेकर काय म्हणतात, प्रत्येक राज्यशास्त्रज्ञ दुहेरी भूमिका बजावतो. तो अंशतः शास्त्रज्ञ असतो आणि अंशतः तत्वज्ञ असतो. म्हणजे काय की एखादा जो विचारवंत असतो तो शास्त्रीय दृष्टीनेही विचार करतो, तर तो तत्वज्ञ या दृष्टीनेही विचार करतो. कारण काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे सांगणंही तो स्वतःचे कर्तव्य समजतो, त्या संदर्भात तो तसे लिखाण करतो. त्यामुळेच अँड्रू हेकर म्हणतात की प्रत्येक राज्यशास्त्रज्ञ दुहेरी भूमिका बजावतो. तो अंशतः शास्त्रज्ञ असतो तर अंशतः तत्वज्ञ असतो. शास्त्र व तत्वज्ञान या दोन्ही क्षेत्रात कामगिरी केल्याशिवाय म्हणजे दोघांनाही एकत्र आणल्याशिवाय कोणताही सिद्धांतकर्ता मानवी ज्ञानाच्या संदर्भात चिरंतन योगदान देऊ शकत नाही. म्हणजेच तत्वज्ञान आणि तत्वज्ञानावर विचार हे करून कार्य करून आणि सिद्धांतावरही कार्य करून, शास्त्रावर कार्य करून जेव्हा अध्ययन केले जाईल ते अध्ययनच समाजासाठी किंवा राजकीय व्यवस्थेसाठी उत्तम कार्य करू शकेल किंवा उत्तम ठरू शकेल. अन्यथा ते सिद्धांत हे राजकीय व्यवस्थेत तेवढे महत्वपूर्ण योगदान देऊ शकणार नाही. तर अशा प्रकारे आपण बघितली की राजकीय सिद्धांताचे कसे स्वरूप आहे, कुठल्या स्वरूपात राजकीय सिद्धांत हे अस्तित्वात आहे. राजकीय सिद्धांत कुठल्या स्वरूपात अस्तित्वात आहे. मूल्यमापनात्मक सिद्धांत जे मूल्यांवर भर देतात, तत्वज्ञानावर आणि ते तत्वज्ञानावर आधारित असतात. तर अनुभवजन्य सिद्धांत जे अनुभवावर भर देतात आणि तर्कनिष्ठ सिद्धांत ते तर्कावर भर देतात. हे दोन्ही सिद्धांत कशावर आधारित आहे, शास्त्रीय अध्ययनावर. तर या दोन्हींचे सांगड घालून जेव्हा अध्ययन केले जाते तेव्हा ते राजकीय व्यवस्थेसाठी आपल्याला उपयुक्त ठरू शकते आणि एक उत्तम असे राजकीय सिद्धांत त्यातनं निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारे राजकीय सिद्धांत आणि याच आधारावर राजकीय सिद्धांताचे दोन भाग पडलेले आहे, आधुनिक राजकीय सिद्धांत आणि परंपरागत राजकीय सिद्धांत. त्याच्यातही तिसरा एक गट निघतो आहे जो म्हणतो आहे की या दोघांनाही एकत्र आणून एक तिसरं जेव्हा सिद्धांत निर्मिती करू ती सिद्धांत निर्मिती योग्य होईल, समाजोपयोगी होईल, राज्योपयोगी होईल. तर असा जो म्हणणारा गट आहे तो एक तिसरा गट निर्माण होतो. अशा प्रकारे राजकीय सिद्धांताचे आपण स्वरूप स्पष्ट करू शकतो. त्यानंतर आपण व्याप्ती बघू. राजकीय सिद्धांताची व्याप्ती. आता व्याप्ती म्हणजे काय की एखाद्या गोष्टीमध्ये कुठकुठल्या घटकांचा समावेश होतो, कोणकोणते घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असतात, या गोष्टीला त्या घटकाची व्याप्ती असे संबोधले जाते. मग आता राजकीय सिद्धांत याची व्याप्ती बघत असताना आपल्याला काय बघावं लागेल की राजकीय सिद्धांत कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करते आहे, कुठल्या घटकांवर राजकीय सिद्धांत निर्माण केले जातात, कुठल्या घटकांचा त्याच्यावर विचार केला जातो, या सगळ्या बाबींचा अभ्यास राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये केला जाईल. आता आपण बघितलंय परंपरागत राजकीय सिद्धांत आणि आधुनिक राजकीय सिद्धांत. जेव्हा परंपरागत राजकीय सिद्धांताचे अध्ययन व्हायचे तेव्हा समाज आणि मानव हे असं विभागलेले नव्हते. संपूर्ण समाज हा राज्य होता आणि सगळे राज्य हे समाज होते. म्हणजे राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था ही विभागलेली नव्हती. सामाजिक व्यवस्था तीच राजकीय व्यवस्था, राजकीय व्यवस्था तीच सामाजिक व्यवस्था, असं प्राचीन काळात चित्र होतं.
आणि व्यक्तीला हा सामाजिक अँगलनी अभ्यासलं जायचं. म्हणजे व्यक्तीचे जे स्वतंत्र अस्तित्व आजच्या आधुनिक काळात मान्य केले जाते ते प्राचीन काळात मान्य केले जायचे नाही. व्यक्तीचा पूर्ण अभ्यास हा समाजाच्या अँगलनीच अभ्यास व्हायचा. म्हणजे व्यक्तीचा स्वतंत्र अभ्यास व्हायचा नाही, पूर्ण समाजाचाच अभ्यास केला जायचा. आणि त्यांचं असं मत होतं की समाजाचा विकास म्हणजेच व्यक्तीचा विकास होय. त्यामुळे ही जी परंपरागत राजकीय सिद्धांताची व्याप्ती होती ती कशी होती, व्यापक होती. सगळ्या अंगाने विचार व्हायचा, त्याच्यामुळे त्याची व्यापकता ही मोठ्या स्वरूपात होती. तर आधुनिक राजकीय सिद्धांत हे काय करतात, हे एखाद्या गोष्टीला, छोट्याशा गोष्टीला घेऊन त्याचे बारीक सूक्ष्म अध्ययन करण्याचा प्रयत्न करतात. खूप मोठ्या बाबींचा एकत्र विचार न करण्यापेक्षा एखादी छोटा घटक घेतात आणि त्या छोट्या घटकाचे सूक्ष्म अध्ययन करून त्याचे विवेचन करण्याचा किंवा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतात. हा दोन फरक आहे पारंपरिक राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये आणि आधुनिक राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये. परंपरागत राजकीय सिद्धांत व्यक्तीच्या सगळ्याच अंगांनी, समाजाच्या पूर्ण अंगाचा विचार, एकंदरीत विचार करायचा. तर आधुनिक राजकीय सिद्धांत काय करतात, समाजाच्या एखाद्या छोट्या घटकाचा अभ्यास घेतील आणि त्या छोट्या घटकाचा अभ्यास अगदी सूक्ष्मपणे अभ्यास करतील. त्यामुळे आधुनिक राजकीय सिद्धांताची व्याप्ती ही थोडीशी संकुचित होत जाते, तर परंपरागत राजकीय सिद्धांताची व्याप्ती ही थोडीशी व्यापक होत असते. तर या व्याप्तीमध्ये अजून कोणत्या घटकाचा समावेश होतो ते बघू आपण. व्याप्ती अभ्यासत असताना राजकीय सिद्धांत हे प्रथमतः मानवी वर्तनाचा अभ्यास करतात. म्हणजे मानवी वर्तन म्हणजे कसा अभ्यास करतात की मानव कुठल्या परिस्थितीमध्ये कुठले निर्णय घेईल, हा जो या अँगलने जेव्हा अभ्यास होतो तेव्हा तो मानवी वर्तनाचा अभ्यास म्हटले जाते. म्हणजे कुठले नेतृत्व कसे कार्य करेल, कसे निर्णय घेईल, शासन कुठल्या परिस्थितीमध्ये कसे निर्णय घेतील, व्यक्तीचा राजकीय सहभाग कसा असेल, व्यक्ती कुठल्या पक्षाला कसे मतदान देतील, कुठल्या पक्षाला मतदान देतील, कुठल्या पक्षाला नाही देतील, व्यक्तीचा राजकीय सहभाग कसा असेल, कुठल्या प्रणालीमध्ये तो कसा असतो, या सगळ्या बाबीचा जेव्हा अभ्यास होतो तेव्हा तो राजकीय वर्तनाचा, मानवी वर्तनाचा अभ्यास असत असतो. असा हा मानवी वर्तनाचा अभ्यास राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. त्यानंतर सामाजिक मूल्यांचा अभ्यास होतो. याच्यामध्ये समाजाने प्राचीन काळापासून आपले काही सामाजिक मूल्य बनवलेली असतात आणि त्या मूल्याच्या आधारावर समाज कार्यरत असतो. म्हणजे जे समाजात ज्या काही रूढी प्रथा परंपरा पडलेल्या आहे, समाजाचे स्वतःचे जे काही नियम असतात. आज आपण आजच्या याच्यात बघतो आहे की राजकीय व्यवस्था जरी कार्य करत असली तरी समाजामध्येही सामाजिक काही मूल्य आहेत, त्याचे काही सामाजिक असे वेगळे नियम असतात. ते नियम, ते मूल्य, समाजाने आपली स्वतःची अशी काही मूल्य निर्माण केलेली असतात. त्या सामाजिक मूल्यांचाही याच्यामध्ये अभ्यास होत असतो. जसा आपण आपल्या भारताच्या संदर्भात विचार केला तर भारतीय समाजाने खूप वर्ष सर्वसमावेशक संस्कृती होती. आपण भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना बघतोय की भारतीय संस्कृती ही अतिथी देवो भव या नावाखाली किंवा याच्याद्वारे ती चालायची. म्हणजे अतिथीला देवासारखे स्थान दिले जायचे. त्यामुळे आणि सर्व धर्मांमध्ये भेदभाव नाही, काही नाही, सर्व समावेशक ती संस्कृती होती. त्यामुळे त्याचे पडसाद कशावर उमटले, मग आपल्या राजकीय व्यवस्थेवर उमटले, राजकीय संविधानावर उमटले. त्यामुळे आपलं राजकीय संविधान हे कुठल्या धर्माला प्राधान्य न देता धर्मनिरपेक्षतेचा त्यांनी स्वीकार केला. त्यामुळे अशा सामाजिक मूल्यांचाच राजकीय व्यवस्थेवर परिणाम पडत असतो. त्यामुळे सामाजिक मूल्यांचाही अभ्यास याच्यामध्ये होत असतो. त्यानंतर राजकीय विचार प्रणालींचा अभ्यास होतो. राजकीय विचार प्रणाली, प्रत्येक व्यवस्थेला, राजकीय व्यवस्थेला एक विचार प्रणाली, राजकीय व्यवस्थेमागे एक विचार प्रणाली असते. त्या विचार प्रणालीचाही अभ्यास राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. कुठली शासन व्यवस्था कुठल्या विचारांनी कार्य करते आहे यावर आधारित ती राजकीय विचार प्रणाली असते. जसं चीनमध्ये साम्यवादी विचार प्रणाली आहे, इंग्लंडमध्ये भांडवलशाही विचार प्रणाली आहे, अमेरिकेमध्ये भांडवलशाही विचार प्रणाली आहे, रशियामध्ये साम्यवादी विचार प्रणाली आहे. या ज्या विचार प्रणाली असतात या विचार प्रणालींचाही राजकीय सिद्धांतामध्ये अभ्यास होत असतो. त्यानंतर हे राज्याची धोरणे, राजकीय धोरणांचाही याच्यामध्ये अभ्यास होत असतो. व्यक्तींच्या समाजाच्या प्रगतीसाठी, आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी कुठली धोरणे आखतो त्या धोरणांचाही राजकीय सिद्धांतांमध्ये अभ्यास होत जातो. कुठले धोरण आखून तो आपल्या राष्ट्राची प्रगती करण्याचा प्रयत्न करतो आहे, या सगळ्या बाबींचाही राजकीय सिद्धांतामध्ये अभ्यास होत असतो. त्यानंतर राजकीय प्रक्रिया, राजकीय शासन व्यवस्था जी आहे ती कुठल्या प्रक्रियेने कार्य करते आहे
या बाबींचाही राजकीय सिद्धांतामध्ये विचार होत असतो. जसं आपली भारतीय प्रणाली संसदीय लोकशाही आहे, तर अमेरिकन लोकशाही ही अध्यक्षीय प्रणाली आहे. अशी जी शासकीय प्रक्रिया असतात की कुठल्या प्रक्रियेने कार्य होते आहे, जसं आपलं कार्य हे संसदीय लोकशाही प्रणालीने होते आहे, प्रक्रियेने होते आहे, तर अमेरिकेचं हे अध्यक्षीय प्रणालीने होते आहे. त्यानंतर आहे राजकीय शक्ती. राजकीय शक्ती ही सगळ्यात महत्वाची बाब ठरते राज्यासाठी. कुठल्या राज्याजवळ किती शक्ती आहे, त्या शक्तीचा तो कसा वापर करतो आहे, एका राष्ट्राची शक्ती दुसऱ्या राष्ट्रांवर कशी भारी पडते आहे, या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यासतो, आंतरराष्ट्रीय म्हणजे देशाच्या वर जाऊन काही विचार करतो, तेव्हा आपल्याला राजकीय शक्ती ही खूप महत्वपूर्ण घटक असलेली दिसून येते. प्रत्येक राष्ट्राजवळ त्याची स्वतःची अशी शक्ती असते आणि त्या शक्तीच्या जोरावरच तो आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपले स्थान निर्माण करत असतो. त्यामुळे राज्याचा अभ्यास होत असताना त्याच्याजवळ असलेली शक्ती याचाही अभ्यास मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यानंतर आपण असं बघू की जी काही आपले नवीन उपक्षेत्र निर्माण होतात, नवीन संकल्पनांचा अभ्यास होतो. नवीन संकल्पना आपण बघतो आहे की प्राचीन काळामध्ये ज्या संकल्पना अस्तित्वात नव्हत्या त्या आधुनिक काळामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येते. जसं स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, या नवीन आधुनिक संकल्पना आहे. तर या संकल्पना प्राचीन काळात नव्हत्या, त्यामुळे या संकल्पनेचा अभ्यास प्राचीन काळात होत नव्हता. परंतु आजच्या राजकीय व्यवस्थेमध्ये, राजकीय सिद्धांतामध्ये या संकल्पनेला खूप महत्वाचे स्थान मिळालेले आहे आणि त्यामुळे या संकल्पनेचा अभ्यासही राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. त्यानंतर आहे राजकीय नवीन जे उपक्षेत्र निर्माण होतात, नवीन उपक्षेत्रांचा अभ्यास. आता ही उपक्षेत्र म्हणजे काय? प्राचीन काळामध्ये फक्त राजकीय व्यवस्थेच्या औपचारिक संघटनांचाच अभ्यास व्हायचा. म्हणजे औपचारिक संघटना म्हणजे काय? त्यांची शासन व्यवस्था कशी आहे, कुठल्या आधारावर आधारित आहे. जसं आपली संसदीय लोकशाही आहे, त्याच्यात कुठल्या संस्था आहे, संसद आहे, संसद 2 गृह आहे त्याची, त्यानंतर ती 2 गृह कशी कार्य करतात, असा जो अभ्यास होतो तो औपचारिक अभ्यास. परंतु त्याद्वारे निर्णय कसे घेतले जातात, कुठल्या बहुमतावर निर्णय घेतले जातात, ही जी प्रणाली झाली, पूर्ण जी कायदेशीर प्रणाली आहे ती पूर्ण औपचारिक अभ्यासामध्ये येते. परंतु हे जी निर्णय प्रणाली आहे त्या निर्णय प्रणालीवर निर्णय आधारित आहे की बाकी काही बाहेरचे घटक त्याच्यावर प्रभाव टाकतात आहे, या सगळ्या घटना आणि जे काही नियमात बसलेले त्या नियमाच्या आधारावर निर्णय घेतला जात आहे की अन्य घटकाचा प्रभाव पडून निर्णयामध्ये बदल होतो आहे. जर निर्णयामध्ये बदल होत असेल तर त्या घटकांचाही त्याच्यावर प्रभाव पडत आहे हे आपल्याला सिद्ध होते. त्यामुळे अशी जे काही नवीन उपक्षेत्र आहे त्याचाही याच्यामध्ये विचार केला जातो. जसं याच्यात दबाव गट आहे, हितसंबंधी गट आहे, राजकीय पक्ष आहे, प्रसार माध्यमे आहे, अशा सगळ्या घटकांचा यामध्ये समावेश होत असलेला आपणास दिसून येते. तर अशा प्रकारे आपण बघितलं की राजकीय सिद्धांतांच्या व्याप्तीमध्ये कुठल्या घटकांचा समावेश होतो आणि कुठले घटक त्यामध्ये समाविष्ट होऊन त्याचा अध्ययन होत असतात. तर आपली आजचे राजकीय सिद्धांताचे स्वरूप आणि राजकीय व्याप्ती हा एक टॉपिक झालेला आहे. या टॉपिक आपल्याला काय समस्या आहे, काही समजलं नाही समजलं असा काही पॉइंट असेल किंवा तुम्हाला याच्याविषयी काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारा, मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि अभ्यास करत राहा. छान, काही समस्या असल्यास मला कमेंट्स करून विचारा, मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. माझे जे व्हिडिओ आहे ते समजत आहे किंवा त्याच्यामध्ये काही भाषा थोडीशी कठीण वाटते आहे हे मला सांगा, मी त्याच्यामध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेन. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.